22 तारखेपासून सुरू होणारा जूनचा हा शेवटचा आठवडा तुमच्या राशीला काय देऊन जाणार आहे बरं? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, मेष राशीपासून सुरुवात करूया. मेष राशीला या आठवड्यात करिअरमध्ये कामाच्या ठिकाणी काही आव्हानांना सामोरं जावं लागेल, परंतु तुम्ही आत्मविश्वासाने पुढे जाल आणि कठोर परिश्रमाने त्या सगळ्या आव्हानांवर मात कराल. व्यवसायात नफा मिळण्याची दाट शक्यता या आठवड्यामध्ये आहे. प्रेमजीवनात उत्साह असेल, परंतु रागावर नियंत्रण ठेवणं मात्र आवश्यक आहे. मेष राशीच्या लोकांचं जे आरोग्य चांगलं नव्हतं ते आता सुधारण्याची सुद्धा पूर्ण शक्यता आहे. आता वळूया वृषभ राशीकडे. वृषभ राशीच्या लोकांनी आर्थिक निर्णय जे आहेत ते विचारपूर्वक घेण्याची गरज आहे. आर्थिक निर्णयांमध्ये सुज्ञपणा दाखवण्याची गरज आहे, कारण खर्च या आठवड्यामध्ये तुमचा वाढू शकतो आणि म्हणूनच कुठे खर्च करायचा कुठे नाही करायचा याचा निर्णय घेताना जरा विचार करावा लागणार आहे, तरच तुमचं आर्थिक बजेट सांभाळलं जाणार आहे. करिअरमध्ये सुद्धा या आठवड्यात काही अडथळे तुम्हाला थोडे त्रास देऊ शकतात, पण संयम हे तुमचं शस्त्र असेल. नातेसंबंधांमध्ये विश्वास ठेवा आणि नात्यांमध्ये पुढे जा. मिथुन रास. या आठवड्यात तुमच्या संवाद कौशल्यामुळे तुम्हाला करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नोकरी बदलण्याची किंवा पदोन्नतीची शक्यता सुद्धा आहे. प्रवासाची शक्यता मिथुन राशीसाठी हा आठवडा घेऊन येतोय, पण आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करून चालणार नाही. आरोग्याकडे मिथुन राशीच्या लोकांना या आठवड्यात तरी लक्ष द्यावंच लागेल. आता वळूया कर्क राशीच्या लोकांकडे. काही मानसिक ताण तुम्हाला या आठवड्यात येऊ शकतो, परंतु कुटुंबाचा पाठिंबा दिलासा देणारा असेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. प्रेमसंबंधांमध्ये मात्र थोडेसे चढ उतार होऊ शकतात. सिंह रास. या आठवड्यात सिंह राशीच्या लोकांची प्रभावशाली लोकांशी भेट होण्याची शक्यता आहे आणि त्यातून तुमच्या करिअरला नवी दिशा सुद्धा मिळू शकते. व्यवसायात सुद्धा तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. आरोग्य सुद्धा सिंह राशीचं या आठवड्यात चांगलं राहणार आहे. आता वळूया कन्या राशीकडे. पैशाशी संबंधित बाबींमध्ये कन्या राशीच्या लोकांनी या आठवड्यामध्ये म्हणजेच 22 तारखेपासून 28 तारखेपर्यंत अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कोणतेही पैशाचे व्यवहार असतील, कुठेही तुम्हाला सह्या करायच्या असतील तर तिथे सावधगिरीने पावलं टाका. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये सुद्धा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. नातेसंबंधांमध्ये मात्र प्रामाणिकपणा ठेवा, तर तुमचे नातेसंबंध दृढ राहतील. तुळ रास. तुळ राशीच्या लोकांना नातेसंबंधांमध्ये नवीन ऊर्जा मिळेल. करिअरमध्ये सुद्धा प्रगतीचे संकेत या आठवड्यात मिळतील. नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा या आठवड्यात मिळताना दिसेल, त्यामुळे तुमचं बळ वाढेल. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांचे जे निर्णय असतील ते महत्त्वपूर्ण ठरतील. वृश्चिक राशीची लोक जे काही निर्णय या आठवड्यात घेतील त्याचा कामाच्या ठिकाणी परिणाम होईल. तुमचे जे छुपे शत्रू आहेत त्यांच्यापासून तुम्हाला सावध राहावं लागेल. प्रेमजीवन या आठवड्यामध्ये अधिक दृढ होताना दिसणार आहे. धनुरास. धनुराशीच्या लोकांना नवीन प्रवास करावे लागू शकतात आणि ते नवीन प्रवास तुमच्यासाठी ज्ञानाची नवीन दारं उघडणारे ठरतील. करिअरमध्ये सुद्धा प्रगती होण्याची शक्यता आहे. प्रेम आणि शिक्षणात नक्कीच सकारात्मकता राहील. प्रेम जीवन असेल किंवा तुमचं शैक्षणिक जीवन असेल, त्यामध्ये काही सकारात्मक घटना या आठवड्यामध्ये घडून येतील ज्या तुमच्या मनाला प्रसन्न करतील. मकर रास. मकर राशीचे जे व्यावसायिक आहेत त्यांना नफा होताना दिसेल. नोकरीत सुद्धा मकर राशीच्या लोकांचं कौतुक होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील, पण आरोग्याची काळजी मात्र मकर राशीच्या लोकांना या आठवड्यात घ्यावी लागेल. कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांना नवीन जबाबदाऱ्या हा आठवडा मिळवून देऊ शकतो. सर्जनशील क्षेत्रातील लोकांसाठी हा आठवडा भाग्याचा सुद्धा ठरू शकतो. काही नवीन तुम्हाला सुचेल, काही नवीन तुमच्या समोर येईल जे तुम्ही अत्यंत उत्तम रीतीने हाताळू शकाल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. मीन रास. मीन राशीचे धार्मिक विचार वाढतील. करिअरमधील बदल तुमच्या बाजूने असतील. तुम्हाला प्रेमात नवीनता जाणवेल. सगळ्यात महत्त्वाचं, मीन राशीच्या लोकांचं आरोग्य सुद्धा या आठवड्यामध्ये चांगलं राहील, त्यामुळे मनात सुद्धा उत्साह राहील. तर मंडळी, हे होतं या आठवड्याचं राशी भविष्य. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.
अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.